हरी भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, आम्ही केली सांडोनी उद्वेग, आम्ही केली सांडोनी उद्वेग, आम्ही केली सांडोनी उद्वेग, आम्ही केली सांडोनी हे सर्व सुखयाते मावळे सर्व सुखया, मावळे सुखया, सुखा माझा धरी भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग, पावलो हे संग सुखयाचे, सुखामा झाले धरितायाचा संग, पळाले उद्वेग सांडूनिया, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, घडविया सेवा विठोबाची, सुखामा झाले धरितायाचा संग, पळाले उद्वेग सांडूनिया, नमो काळ कौतुहाळ, नमो चक्रचालका गोपाळ, नमो विश्वप्रतिपाळा प्रभंजना, नमो शिव शिवेशा, नमो शिवाधिविश्वेशा, नमो रूपाष्टाधीशा, व्यापका नारायणा, नमो सकळ गर्भोद्भवा, नमो चित्तचालक भावा, नमो विष्णुमूर्ती देवाधिदेवा, श्री विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या पादाने कधीचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेला आरंभ करण्यापूर्वी महान भगवत भक्त श्री जगद्गुरु तुकोबारा जगताच्या मालकाला नमस्कार करतात. जगताच्या मालकाला पांडुरंग परमात्म्याला नमस्कार करत असताना त्या ठिकाणी तुकोबारा नमस्कार करतात आणि नमस्कार करत असताना काही साधक तुकोबाराजवळ येतात आणि साधक तुकोबारांना विचारतात, तुकोबारा नमस्कार देवाला करता पण तुम्ही याच देवाला का नमस्कार करता आम्हाला हे सांगा बरं का. या देवाला का नमस्कार बरं का. पांडुरंग परमात्म्याला सोडून इतर देव नाहीत का हा प्रश्न निर्माण करता. इतर देव नाहीत का. हे रुद्रादित्यांचे मेळावे वसुहन साध्यागवे, अश्विनी देव विश्वदेव विभवे, वायू हे जी 11 रुद्र आहेत, 12 आदित्य आहेत, 8 वसु आहेत, 2 अश्विनी आहेत, 33 कोटी देव आहेत. कोटी या शब्दाचा अर्थ काही खरेच कोटी प्रकारचे देव आहेत का तर कोटी या शब्दाचा अर्थ आहे प्रकार बरं का. कोटी या शब्दाचा अर्थ प्रकार. 33 प्रकारचे देव आहेत वेगवेगळे.
33 प्रकारचे वेगवेगळे देव आहेत. त्या प्रकार या शब्दाला परमार्थामध्ये अधिकरून महात्म्याने कोटी हा शब्द समानार्थी शब्द सांगितला. म्हणून 33 कोटी देव चामुंडा, अष्टकोटी भैरवरे, आरत्या कुरवंड्या करती, पुष्पांचा वर्षावरे, नारद तुंबर गायन ब्रह्मानंद करती गंधर्वरे, वंदी चरण रज तेथे तुकयाचा बांधवो. बरं का, स्पष्टपणे तुकोबारा सांगतात. बरं का, देवाला नमस्कार करत असताना या देवाला नमस्कार का करता, तर सगळ्या देवताचा तर विचार केला तर सगळे देव नावाचे कपडे घालून उभे बसलेत. बरं का, देव नावाचे कपडे घालून बसलेत. एखादा अधिकारी पहा, त्याला जो अधिकार दिलाय त्याच्या त्या खिशावर त्याचा लोगो असतो. बरं का, त्याचा लोगो लावलेला असतो. बरं का, उदाहरणात घ्यायचं झालं तर शाळेचे विद्यार्थी, ज्याच्या त्याच्या शाळेचा लोगो त्याच्या शर्टावर चिटकवलेला असतो. म्हणून ज्याचं त्याचं काम त्याला देऊन एक गणवेश निर्माण करून हे फक्त आणि फक्त देव नावाचे अंगी घालून उभा टाकलेत. बाकी सर्व अधिकार कुणाकडे आहे, तर बळया माझा पंढरीला जोया देवाचाही देव. किंवा ज्ञानोबा सांगतात, तो हा देवादी देव बरवा, तो हा देवादी देव बरवा, तो हा देवादी देव बरवा, पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा, पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा, बाप रखुमा देव रूपंचे वेसावा, बाप रखुमा देवी रूपंचे वेसावा, तो विसा मूर्ती वेगळा, तो विसा मूर्ती वेगळा, तो विसा मूर्ती वेगळा, तो विसा मूर्ती वेगळा, तो हा देव बरवा, देव बरवा, सदाशिवाचा निज ठेवा, सदाशिवाचा निज ठेवा, बापर देव रूपंचे वेसावा, मूर्ती वेगळा, मूर्ती वेगळा, बाप तीर्थ पंढरी, बाप तीर्थ पंढरी, देव बरवा, पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा, बाप रखुमा देव रूपंचे विसावा, 24 मूर्ती वेगळा, बाप तीर्थ पंढरी, भूवैकुंठ महिवरी, भक्त पुंडलिकाचे द्वारी, विटे उभा राहिला. बरं का, ज्ञानोबा सांगतात स्पष्टपणे, ज्ञानोबारांचं बोलणं आहे, तू हा देवाधिदेव बरवा. बरं का, सगळ्या देवांमध्ये हा श्रेष्ठ कोण मानला जातो, तर हा पांडुरंग परमात्मा मानला जातो. तो हा देवाधिदेव बरवा, पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा, बाप रखुमा देव रूपंचे विसावा, 24 मूर्ती वेगळा. बरं का, प्रत्यक्षपणे ज्ञानोबारांचा अनुभव आहे की सगळ्या देवतांमध्ये अधिकार कुणाचा मोठा, तर या पांडुरंग परमात्म्याचा अधिकार पाहण्यास गेला तर सर्वात मोठा आहे. बरं का, देवताच्या ठिकाणीच नव्हे तर आपल्याला नुसती हालचाल करायची म्हणली तर देवाची आज्ञा घ्यावी लागते. बरं का, तरच आपण हालचाल करू शकतो. आपणच नाही, वृक्षाचं पान सुद्धा या देवाला विचारून हलतं. वृक्षाची पान खाली ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. वृक्षाचं पान सुद्धा देवाला विचारून हलतं. बरं का, म्हणून नामदेव स्पष्टपणे सांगतात, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरण आलो. देवा, तुम्ही ब्रह्मांडाचे धनी असल्या कारणाने आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी शरण आलेलो आहोत. शरण तुकया वंदो तारी रीती बहुता, आम्ही तुम्हाला शरण आलोय. बरं का, पुढे जाऊन बोलतात, देवाचा एवढा अधिकार आहे तर सर्व काही सृष्टीत निर्माण करणारा सुद्धा हा आहे.
बरं का. हे माझं मत नाही तर प्रत्यक्षपणे निळोपाराय सांगतात. बरं का. निळोपाराय सांगतात, एकलेनी कंठेची मनोनिया येणे, एकलिनी कंठेची मनोनिया येणे, केली निर्माण 14ही भुवने, निर्माण 14ही भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे. आवाजात का बदल तारांगणे, पंचही महाभूते भौतिक भिन्ने भिन्ने ओ, पंचही महाभूते भौतिक भिन्ने भिन्ने ओ, भौतिक भिन्ने भिन्ने हो, ऐसा लागवी हा माया माया लागवी हा माया सूत्र, ऐसा माया निळोपाराय सांगत असताना बोलतात, एकलेनी कंठेची मनोनिया येणे, केले निर्माण 14ही भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, पंचही महाभूते भौतिक भिन्ने भिन्ने हो, ऐसा लागवी हा माया सूत्रधारी, एकला एकटाची झाला नानाकारी, स्थूळ सूक्ष्म जीव जीवाचे अंतरी, तो हा नंद नंदन से बाळ ब्रह्मचारी हो. निळोपाराय सांगतात. गवळणी प्रकरणामध्ये निळोपाराय बोलत असताना यादी देतात देवाने काय बनवलं, कशा कशाची निर्मिती केली. तर या एकट्या परमात्म्याने पूर्ण ब्रह्मांडाची नव्हे तर विश्वाची निर्मिती केली. एकलेनी कंठेचे म्हणून या येणे, केले निर्माणे 14ही भुवने. बरं का. 14 प्रकारची त्याने भुवने निर्माण केली. निळोपारायांचं मत आहे. गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, आकाशाची निर्मिती केली, चंद्राची निर्मिती केली, सूर्याची निर्मिती केली, पशु पक्ष्यांची निर्मिती केली, आदी करून जीवाची निर्मिती केली. गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, पंचही महाभूते भौतिक भिन्ने भिन्ने हो. बरं का. 5 प्रकारची त्या ठिकाणी असणारं त्याने काय केलं तर अशी वस्तू त्या ठिकाणी निर्माण केली ती अतिभिन्न आहे. बरं का. देवा एवढा चतुर कोणी नाही बनवण्यात. बरं का. देवा एवढा चतुर कोणीच नाही. ज्ञानोबारांचं मत आहे, कानुडू रे विठ्ठलू कर्नाटकू. कर्नाटकू या शब्दाचा अर्थ आहे, काही लोक म्हणतात कर्नाटकू या शब्दाचा अर्थ पंढरपूरमध्ये, पंढरपूर हे कर्नाटकमध्ये होते म्हणून कानुडू रे विठ्ठलू कर्नाटकू असं सांगतात. पण त्याचा मुळात महात्म्याने अर्थ सांगितला की कर्नाटकू म्हणजे राज्य नाही, कर्नाटकूमध्ये अति नाटकं करणारा, अति मोठा असणारा म्हणजे कर्नाटकू, आणि तो कर्नाटकू म्हणजे पांडुरंग परमात्मा. कानुडू रे विठ्ठलू कर्नाटकू. बरं का. ज्ञानोबारांचा शब्द आहे. कर्नाटकू या शब्दाचा अर्थ अति त्या ठिकाणी नाटक करणारा, आदी करून ब्रह्मांडाची निर्मिती करणारा हा एकटा देव आहे, हे स्पष्टपणे सांगितलं. म्हणून निळोपाराय म्हणतात, ऐसा लागवी हा माया सूत्रधारी. पर एकट्याने केलं का तर मायेचा आधार घेऊन देवाने सगळं काही निर्माण केलं. ज्ञानोपाराय म्हणतात, स्वमायेचे आडवस्त्र लावणी खेळवी एकला सूत्र, बाहेर नटे छाया चित्र 84 लक्ष. बरं का. मायेचा आधार घेऊन देवाने काय केलं 84 लक्ष निर्माण केल्या. बरं का. हे ज्ञानोबाराय सांगतात. 84 लक्ष. बरं का. स्पष्टपणे सांगतात, ही सगळं काही निर्माण करणारा कोण असेल तर हा विश्वाचा जनिता असल्या कारणाने तुकोबाराय म्हणतात, तू माझा जनिता तू माझा जनिता,
रुक्माईच्या कांता पांडुरंगा, म्हणून तू माझा जनिता असल्या कारणाने देवा आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वर. दुसराच नमस्कार प्रत्यक्षपणे तुकोबाराय महात्म्याला करतात, तुकोबारायांना करतात, ज्ञानोबारायांना करतात, नामदेवरायांना करतात, गुरुवर दादांना नमस्कार करतात. दुसरे चरणा संताचिया महात्म्यास नमस्कार करतात. पण आता प्रश्न निर्माण होतो, जनिता म्हणून देवाला जनिता म्हणून सुद्धा बरं का प्रत्यक्षपणे देवाला नमस्कार करून सुद्धा महात्म्याला का नमस्कार करावा बरं का, हा प्रश्न निर्माण करतात साधक बरं का. काय तर देवाला तुकोबाराय तुम्ही नमस्कार केला, मग महात्म्याला नमस्कार करण्याचं कारण काय, कशा करता नमस्कार करता, तर त्या ठिकाणी तुकोबाराय महात्म्याला नमस्कार करण्याचं कारण सांगतात बरं का. स्पष्टपणे कारण सांगतात तुकोबाराय की महात्म्या एवढा अधिकार कुणाचाच नाही बरं का. महात्म्या एवढा अधिकार अंगी ऐसे जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले. अधिकार सामान्य नव्हे महात्म्याचा, तर किती अधिकार, तर जयाची ही द्वारी सोन्याचा पिंपळ बरं का. तुकोबाराय वर्णन करत असताना सांगतात महात्म्याचं की ज्ञानोबारांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे बरं का, सुवर्ण पिंपळ आहे बरं का, सोन्याचा पिंपळ आहे. पण आपण पाहायला गेलं तर आपल्या गावातल्या झाडासारखं हिरवं पानं बरं का, भुरट कलरच्या मुळ्या येतात बरं का, काळ्या कलरचा आपल्या गावात जसा वाटता तसा त्याला वाटता, मग सुवर्ण पिंपळ कसा, हा तर प्रश्न निर्माण केला. तर तुकोबाराय म्हणतात सुवर्ण पिंपळ याचा अर्थ सांगितला की तो सुखदायक आणि सुख प्राप्त करणारा असा तो असणारा सुवर्ण पिंपळ सांगितला. आणि तो पिंपळ कुठं आहे, तर तो
प्रत्यक्ष ज्ञानोबरांची समाधी आहे, त्याच्या समाधीच्या थोडं बाजूला गेलं की त्या ठिकाणी असणारा तो सुवर्ण पिंपळ सांगितला. म्हणून ज्याच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे अशा ज्ञानोबर आहे. किती अधिकार? अंगी ऐसे बळ रेडा बोले करील ते काय नव्हे महाराज परी पाहे बीज शुद्धांगी. अत्यंत ज्ञानोबरांचा अधिकार किती? तर रेड्याच्या मुखावर त्या ठिकाणी असणारा मस्तकावर हात ठेवला तर तो रेडा सुद्धा त्या ठिकाणी असणारा वेद बोलतो आणि त्या रेड्याचं मंदिर आहे. बरं का, रेड्याचं मंदिर आहे. महात्म्याच्या संगतीत ज्या ज्या गोष्टी आल्या त्याचं मंदिर झाले आजपर्यंत. चांगदेवाचं तर चांगदेव तसाच स्वतःची पूजा करून घेत राहिला असता, शिष्यमंडळ गोळा करून राहिला असता तर आज चांगदेवाचा जो अधिकार आहे तो राहिला नसता त्या काळात. बरं का, राहिलाच नसता. कारण त्या काळामध्ये चांगदेवाला उपाधी होती की तो तपस्वी आहे. बरं का, आणि जेव्हा ज्ञानोबरांच्या संगतीत आला तर तेव्हा तो त्या ठिकाणी असणारा संत महात्मा झाला. तपस्वी राहिला असता, जप तप करणारा राहिला असता. आतापर्यंत जप तप करणाऱ्याचं मंदिर आहे का सांगा? तपस्व्याचं किंवा ब्रह्मचार्याचं मंदिर आहे का सांगा आतापर्यंत? जो महात्म्याच्या संगतीत झाला त्याचा उद्धार आहे. माणसाचा जाऊ द्या, त्या रेड्याचा उद्धार झाला, मंदिर आहे त्याचं. बरं का, दर एकादशीला आज मोठं कीर्तनाचा कार्यक्रमातून लोकांना फराळ वाटलं जातं त्या रेड्याच्या समोर. आधी करून रेड्याचं नवल नव्हे तर ज्या खांबाला आपण मंदिर उभारण्याकरता ज्या खांबाचा आपण उपयोग करतो त्या खांबाचाच मंदिर आहे याचा विचार करा. बरं का, खांबाचं मंदिर त्या ठिकाणी ज्ञानोबा आहे, त्याला फक्त टेकून बसलेत एवढाच त्या ठिकाणी ज्ञानोबा आहे. ज्ञानेश्वरी लिहित असताना, भावार्थ दीपिका रचत असताना ज्ञानोबा आहे त्या खांबाला टेकले, खांबाचा उद्धार झाला, मंदिर झालं खांबाचं. आधी करून त्या ठिकाणी असणार आणखीन सांगायचं झालं, तुकोबारांच्या संगतीत आलेला मोठा मोठा दगड आधी करून शिळा त्याचा आज देहूमध्ये मंदिर आहे. सांगण्याचं तात्पर्य महात्म्याच्या संगतीत जो आला त्याचा उद्धार आहे. पण उद्धार करून घेण्याकरता, महात्म्याची संगती प्राप्त करून घेण्याकरता काय करावं लागतं? लीन व्हावं लागतं महात्म्याच्या जवळ. लाजे त्याशी वाटा नाही जाणे अंतरीचे तेही दीन होता काही होऊन वेगळे. दीन व्हा, लीन व्हा महात्म्याच्या ठिकाणी. आधी करून आपणच नव्हे तर देवादी देवांना महात्म्याचा महिमा कळालाच नाही, शेवटपर्यंत कळाला नाही. शेवटपर्यंत तुकोबारा काल्याचा प्रसंग सांगत असताना तुकोबारा प्रमाण देऊन बोलतात की पुसोनिया हसे तिरी सांगाते हा कालियाचे असे देवजळी झाले मासे. पुसोनिया हसे तिरी सांगाते हा. आज तरी आपल्या इथं, आज तरी आपला काला नाही, काला आणखीन 2 दिवसांना. पण काल्याचा त्या ठिकाणी प्रसंग रूपाल्या कारणाने तुकोबारा आपल्याला त्या ठिकाणी अनुभव आपला सांगतात की काय अनुभव सांगतात तर त्या ठिकाणी असणार देवलोक जेव्हा देव खाली जेव्हा काला करतात, वैकुंठात काला करत असताना त्या ठिकाणी ही सगळी बातमी कुणाला कळली तर वर त्या ब्रह्मदेवाला, इंद्रदेवाला कळाली. आणि कळाल्यानंतर लगेच ब्रह्मदेव इंद्रदेवाकडे गेले आणि गेल्यानंतर मग त्यांनी ठरवलं, ब्रह्मदेव म्हणले इंद्रदेवा चला आपण काल्याचा आनंद घेण्याकरता जाऊ. म्हणल्यानंतर इंद्रदेव ग बसाव का, तर इंद्रदेवाने लगेच आपलं सुरू झालं, काला खाण्याकरता जाऊ पण वेश कोणता? हे सगळं सोन्याचं मुकुट पितांबर तर आपण तिथे लिहून घेतलो तर आपला अधिकार मोठा आणि ते सगळे मळके. बरं का, सगळे मळके ते एकाकडून. कोण मळकं तर ते गवळीन गवळ्याचे पोरं सगळे उघडे भोप आणि आपण त्याच्यात असं सोन्याचं मुकुट लिहून रुबाबदार अहंकार आल्याने वाटेल आपल्याला. पण आपण तसं करायला नको. तर आपण काय करू? मनुष्याचं रूप धारण करून जाऊ म्हणले ब्रह्मदेव. तरी ऐकलं नाही. मळकट रूप धारण करायचं का? आपण अमृत पितो, आपण अमर आहोत. बरं का, पुण्याची प्राप्ती झाल्यानंतर आपण या ठिकाणी राहतो, आपण देवावर राज्य करणारे. इंद्रदेवाची भाषा. आणि म्हटल्यानंतर मग आता काय करावं तुम्ही सुचवा. म्हटल्यानंतर मग इंद्रदेव म्हणले आपण मासे होऊन जाऊ. पण मासे होऊन कुठं जावं तर पाण्यात आपण मासे होऊन जाऊ. आणि मासे झाले की त्या ठिकाणी असणारं मासे 100 काय 1000 काय एकसारखे दिसणार, ओळखू येणार नाही देवाला. आणि तिने हात ठेवले की आपल्याला त्या ठिकाणी असणारं काल्याची शीत खायला करता मिळतील. एवढं म्हटल्यानंतर मग त्या ठिकाणी असणारं सगळे मासे झाले. पण देव म्हणले सगळ्यांना पुसून या हसे टिरी सांगा ती हा. आपलं पाण्यामध्ये हात धुवायचंच नाही, चिरगुटाला नाही तर पॅन्टीला हात पुसा म्हणले, चला म्हणले घरी. धुवायचेच नाही म्हणले हात. आता कुठून मिळणार? धुवले नाही तर काल्याचा आनंद नाही. बरं का, सांगण्याचं तात्पर्य प्रत्यक्षपणे महात्मा तुकोबाराय सांगतात, महात्म्याच्या भक्ताच्या संगतीत आले असते तर काल्याचा आनंद घेतला असता. मासे झाले पण भक्त होता आलं नाही. प्रमाण देऊन बोलतात त्या ठिकाणी
भक्ताचा महिमा भक्ताची जाणती भक्ताचा महिमा भक्ताची जाणती भक्ताचा महिमा भक्ताची जाणती गती अनेकाची दुर्लभते गती अनेकाची महिमा भक्ताची जानती भक्ताचा महिमा भक्ताची जानती जानती भक्ताचा महिमा भक्ताची जानती महिमा भक्ताची जानती महिमा भक्ताची जानती महिमा भक्ताची जानती जानती भक्ताचा महिमा भक्ताची जानती जानती भक्ताचा महिमा भक्ताची जानती जानती गती आणि गती आणि काशी आणि काशी आणि काशी भक्ताचा महिमा भक्ताची जानती भक्ताचा महिमा भक्ताची भक्ताची जानती जानती दुर्लभच्या गती आणि दुर्लभच्या गती आणि काशी आणि काशी आणि काशी आणि काशी भक्ताचा महिमा भक्ताची जानती भक्ताचा महिमा भक्ताची जानती भक्तची जानती दुर्लभयागती आणि काशी. बरं का, भक्ताचा महिमा भक्त जाणू शकतो. बरं का, गुरुवर दादांचा महिमा तुकोबारा ज्ञानोबारांसारखे महात्मे जाणू शकतात. आधी करून प्रत्यक्ष भगवंताला तरी जाणावं लागतं. तर त्या ठिकाणी असणारा आपल्यासारख्या सामान्य दृष्टीने आपल्यासारख्या सामान्य लोकांनी तर जाणण्याचा प्रयत्न केला तर आपण महात्म्याला जाणू शकत नाही. महात्मा आपल्यासारखाच दिसतो, आपल्यासारखे डोळे सगळं हुबेहूब आपल्यासारखाच, पण अधिकार मात्र वेगळा. बरं का, अधिकार आपल्या मोठा महात्म्याचा. म्हणून भक्ताचा महिमा भक्ताची जानती. ब्रह्मादिक इंद्रादिक देवाला महात्म्याचा महिमा कळाला नाही, आपल्याला कधी कळणार? आणि कळवून घ्यायचं असेल तर दुसरे चरणा संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल
भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग पावलो हे संग सुखयाचे सुखामा झाले धरितायाचा संग पळाले उद्वेग सांडूनी या सेवा आज आपली श्रीनगर सारोळा रोड या ठिकाणी आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी असणारं सप्ताहाचं आयोजन करून या ठिकाणी 6व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराला या ठिकाणी आणून दिलेली आहे बरं का. या ठिकाणी अत्यंत कष्टातून अत्यंत या ठिकाणी असणाऱ्या सप्ताहाची जेवढी काही कमिटी आहे आधी करून आपल्यासारख्या सगळ्या त्या ठिकाणी असणारं महिला असो पुरुष असो यांच्या असणाऱ्या कार्यातून या ठिकाणी हा सप्ताह निर्माण झालेला आहे. म्हणून आज हे आपल्याला या सप्त्याचं 17वं वर्ष पाहायला मिळतं आणि शक्तीचं 35वं वर्ष आपल्याला पाहायला मिळतं बरं का. ही शक्ती आणि सप्ताह याचे आयोजन या ठिकाणी करून या ठिकाणी भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे. आधी करून या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह थाटामाटात केला जातो. देवाचा साज त्या ठिकाणी असणारं सगळं काही व्यवस्थित आणि या ठिकाणी असणाऱ्याचा विचार तर करायला पाहिला तर या ठिकाणी सगळं काही घडतं ते आमच्या असणारं तात्या आणि हे सगळे काही या ठिकाणी जेवढं काही मंडळ आहेत आधी करून सहाय्यक आहेत यांच्या सगळ्यांच्या मदतीतून या ठिकाणी असणारं भव्य दिवा आपल्याला आज पाहायला मिळतं बरं का. जलमालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती भयतिरसली खंती. महात्मा जसा काही बोलून घेईल आधी करून पांडुरंग परमात्मा जशी काही कृपा दृष्टी करेल तसं आपण या ठिकाणी असणारा बोलण्याचा प्रयत्न करू. या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये या ठिकाणी असणारं भागवत कथेचं आयोजन केलं आहे बरं का. हे अत्यंत नवलाचं आहे. सगळीकडेच भागवत कथा राहते बरं का. हे आपल्या सगळ्या नगराचं भाग्य आहे. भागवत कथा राहणं हे एक पवित्र काळ सांगितला तुकोबारायाने. ज्यांनी ज्यांनी ज्याच्या ज्याच्या गावामध्ये नगरामध्ये भागवत कथा ठेवली बरं का त्याला त्या ठिकाणी असणारं धन्यता तुकोबाराय देतात. कथा देवाचे ध्यान कथा साधन मंडळ कथे ऐसे पुण्य अनेक नाही सर्वथा ऐसाचाच खरा भाव कथे माझी उपादे कथा त्रिवेणी संग देव भक्तानी नाम तेथेची उत्तम चरण रजवंदिता बरं का. तुकोबाराय सांगतात स्पष्टपणे तुकोबाराय सांगत असताना बोलतात की कथा हे प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी कथा कीर्तन हे कशी आहे तर प्रत्यक्षपणे नामच आहे. नामाचं एक त्या ठिकाणी असणारं श्रवणाचं एक साधन कथा सांगितली बरं का. म्हणून आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या नगरामध्ये कथा ठेवली हे आपल्या सगळ्यांचं भाग्य की आपल्याला कथा दरवर्षी ऐकायला मिळते. मागल्या वर्षी रामकथा ठेवली होती आणि यावर्षी भागवत कथा कृष्ण परमात्म्याचं चरित्र आपल्याला या ठिकाणी असणारं विष्णूजी महाराज देशमुख यांच्या त्या ठिकाणी मधुर वाणीतून आपल्याला सगळ्यांना ऐकण्यास मिळतं. कथेचं वर्णन करायचं झालं तर तुकोबाराय सांगतात की कथा कशी आहे तर कथा 3 भागात विभागली गेली आहे. तर एक कथेत देवाचंही वर्णन आहे भक्ताचंही वर्णन आहे आधी करून महात्म्याचंही वर्णन सांगितलं. देव भक्तानी नाम तेथेची उत्तम चरण रजवंदिता आणि मुख्य हेतू कथेचा आहे की कथेमध्ये प्रत्यक्षपणे देव येतोच बरं का. देव त्या ठिकाणी बोलवायची गरज नाही आमंत्रण द्यायची गरज नाही. जसं आपल्याला घरी जाऊन आमंत्रण द्यावं लागतं तसं आमंत्रण द्यायची गरज नाही. कथा ज्या ठिकाणी त्या ठिकाणी देव या ठिकाणी उभा टाकतोच बरं का. देव प्रत्यक्षपणे या ठिकाणी येतो. म्हणून या ठिकाणी असणारं आपल्या सगळ्यांचं भाग्य मग उलट म्हणजे माझं भाग्य सगळे मोठे मी एकटाच बारका मध्ये घुसवलं मला मध्येच बरं का. म्हणून सगळे या ठिकाणी असणार आणि मुख्य म्हणजे हे सगळं नगर आणि याच्यामध्ये जेवढे काही असणारे तरुण मंडळी दिसतात तेवढे माझे सगळेच मामा आहेत. ही माझा आजोळच आहे मेन म्हणजे म्हणून जिथं जाईल तिथं म्हणून भाचा आहे म्हणून या ठिकाणी असणारं सगळे त्या ठिकाणी आमचे मामा असो त्या ठिकाणी आमचे आजोबा असो सगळे आजोबा मामा यांच्या प्रेरणेतून आज आपण या ठिकाणी सेवा करणार आहोत. सेवेला गे सेवक करावा
ठिकाणी असणारं तुकोबा प्रत्यक्षपणे सांगतात की त्या ठिकाणी असणारं आजची जी आपली सेवा आहे ती सद्गुरू दादांची आधी करून पंढरीश पांडुरंग परमात्म्याची व सगळं काही महात्म्याची आजची आपली सेवा आहे. म्हणून आजची अखंड हरिनाम सप्ताहातली आपली 6व्या दिवसाची सेवा आहे. म्हणून 6व्या दिवशी नियमानुसार संप्रदायाच्या नियमानुसार काहीतरी इच्छा व्यक्त करावी किंवा काही आतापर्यंत आपण जो अनुभव केला तो अनुभव तरी सांगावा. म्हणून त्या नियमानुसार चालून या ठिकाणी असणारं तुकोबाराचा आपला प्रत्यक्षपणे स्वतःचा अनुभव सांगतात बरं का. स्वतःचा तुकोबारा एक अनुभव त्या ठिकाणी असणारं सांगतात आपल्याला. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुखयाचे सुखावा झाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया. बरं का प्रत्यक्षपणे अनुभव सांगतात. तुकोबाराय म्हणतात देवा आम्ही भक्ती केली बरं का. महात्म्याला सांगतात बरं का. तुकोबारा ज्ञानोबाराला सांगतात की आम्ही काय केली आम्ही भक्ती केली. पण कशी भक्ती केली सांडोनी उद्वेग. सगळेच भक्ती करतात आपण सगळेच भक्ती करण्याकरता बरं का. त्याला प्रमाण सुद्धा दिलं. सकळ मानवजात स्वभावता भजनशील. सगळे स्वभावता जन्मताच भजनात आहेत बरं का. भक्त आहेत भक्ती करतात पण जशी करायची तशी करत नाहीत बरं का. जशी करायची तशी भक्ती करत नाहीत. जशी परमात्म्याला अनुकूल आहे तशी भक्ती करत नाहीत. परमात्म्याला अनुकूल भक्ती कशी आहे तर खंत उद्वेग चिंता काम क्रोध लोभ हे अहंकार सगळं टाकून भक्ती करणं ही देवाला प्रेरित आहे. मग आम्ही काय केलं आम्ही तेच केलं जे कोणी करत नाही ते आम्ही करतो बरं का. जे कोणी आतापर्यंत कशी भक्ती केली नाही भगवंताला प्रेरित असलेली भक्ती आम्ही केली याचा अनुभव सांगतात. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. पण अभंगामध्ये पहिल्यांदाच असणारं तुकोबार आहे भक्ती हा शब्द वापरतात बरं का. भक्ती म्हणजे काय आता आपण सगळेजणच ऐकतो की बाबा आज मी एवढी भक्ती केली या महात्म्याने अशी अशी भक्ती केली बरं का. भक्ती चरित्र भक्ताचं चरित्र असं सगळं काही आपण नावे ऐकतो. मग भक्ती म्हणजे काय बरं का. मुख्य हेतू काय तुकोबारांचा भक्ती म्हणजे काय ते सांगतात. प्रत्यक्षपणे भक्ती काय तर त्या ठिकाणी नाथराय सांगतात येथ तुझी ना तिजी पहिली ना सरती माझी हे सहज स्थिती भक्तीत ना किंवा अहर्निशी माझी वार्ता अहर्निशी माते ध्याता अहर्निशी माझी कथा भक्ती तत्वता ते नाव नाथराय सांगतात. भक्ती कशाला म्हणायचं आधी करून भक्ती म्हणजे काय जो अहर्निशी म्हणजे अत्यंत त्या ठिकाणी प्रेमाने जो माझी काही भक्ती करेल बघा महात्मा जो अत्यंत अनुकूलतेने आधी करून प्रेमाने जो काही त्या ठिकाणी साधना करतो त्याला भक्ती म्हणायचं. अहर्निशी माझी वार्ता अहर्निशी माती ध्याता भक्ती तत्वता ते नाव. किंवा पुढे जाऊन सांगतात ही भक्ती सहज अवस्थेत जरी केली तरी या सगळ्यांचा उद्धार होईल. सहज स्वरूप स्थिती तयार नाव भक्ती. सहज अवस्थेत जरी केली तरी बरं का. सहज अवस्थेत उगे बसून नामस्मरण केलं देव येऊन ऐकतो आणि बसून टाळी वाजवून भजन केलं तर देव येऊन त्या तालावर त्या ठिकाणी असणार काय करतो तर त्या ठिकाणी नृत्य करायला लागतो. निजल्याने गाता उभा नारायण 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 बैसल्या कीर्तन करिता ढोले बैसल्या कीर्तन करिता ढोले उभा राहुनिया उभा राहुनिया मुक्ती नाम बैसल्या कीर्तन करिता बैसल्या
नाना छंदे मार्गी चालिता मुखी नामवाणी उभा चक्रपाणी मागे पुढे तुका म्हणे याशी कीर्तनाची गोडी प्रेमे घाणी उडीत नामासाठी. तुकोबाराय सांगतात. तुकोबाराय बोलत असताना भक्तीची व्याख्या सांगत असताना तुकोबाराय म्हणतात बसून टाळी वाजून तर नामस्मरण भक्ती केली तर देव येऊन त्या ठिकाणी नृत्य करतो आणि उगा आपण थकलोय तरी आता नामस्मरण करावं म्हणून तर उगा झोपत तर झोप लागत तर नामस्मरण केलं आपल्या उशाला येऊन देव तसाच ऐकत बसतो. जोपर्यंत आपलं चालू आहे तोपर्यंत त्याचं चालूच राहतं. आणि हेच बसून टाळी वाजवून समजा आता कीर्तन काही भजन आहे तर हेच बसून केलं टाळी वाजवून तर देव येऊन नृत्य करतो आपल्या तालावर त्या ठिकाणी नाचण्याचा प्रयत्न करतो. बरं का आपल्याच का तर आतापर्यंत हा अनुभव आहे नामदेवरायांचा की नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये उभा टाकून नामदेवराय कीर्तन करत असताना देव प्रत्यक्षपणे नाचत होते. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग. देव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच देव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. मने ज्ञान देवा बोला अभंग. नाम देवा बोला जनी मने ज्ञान देवा बोला भंग. म्हणे नाम देवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. नाथ पांडुरंग. जनी 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 माने ज्ञान देवा बोला भंग. जनी माने ज्ञान देवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. या काळात कीर्तन चालू असताना त्या ठिकाणी जनाबाई होत्या आणि जनाबाई त्या ठिकाणी उभा टाकल्यानंतर त्या ठिकाणी ऐकत असताना पाहिलं तर काय नामदेवरांचं कीर्तन चालू आहे ज्ञानोबारांचं गायन चालू आहे आणि तेवढ्यातच त्या ठिकाणी असणारं देव आले आणि देव लगेच नाचायला सुरू नृत्य लगेच सुरू. बरं का आताचे त्या ठिकाणी डान्स करणारे वेगळे पण भजनातला डान्स पाहण्यासारखा. ह्याला हाल म्हणून सांगावं लागते डान्स करणाऱ्याला पण इथं हाल म्हणायची गरजच नाही आपोआप हालतंय सगळं. बरं का पाया आपोआपच नाचायला हात आपोआपच तसंच देवाचं झालं. ऐकतच सुरू झालं. मग जनाबाई म्हणतात जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. बरं का ज्ञानदेवा आता तुम्ही तुमचा त्या ठिकाणी अभंग का म्हणजे देव आणखीन त्या ठिकाणी असणारं त्या ठिकाणी देवाला आनंद होईल. सांगण्याचं तात्पर्य झोपून नामस्मरण केलं देऊन फक्त ऐकतो आणि बसून टाळी वाजून नामस्मरण केलं तर देव त्या ठिकाणी नाचतो नृत्य करतो. बरं का निजल्याने गाता उभा नारायण पैसल्या कीर्तन करिता डोले उभा राहून या मुखीत नाममध्ये नाचे हा गोविंदे नाना छंदे. पुढे जाऊन सांगतात मार्गी चालिता मुखीत नामवाणी उभा चक्रपाणी मागे पुढे. कुठे जात असताना त्या ठिकाणी आपल्यावर पुढून संकट येणार आहे आणि हे परमात्म्याला त्या ठिकाणी त्याच्या ध्यानात आलं आणि आपण तर नामस्मरण करत जातोय तर त्या ठिकाणी असणारं जे पुढून संकट येणार आहे त्याचं निवारण प्रत्यक्षपणे देव करतो. मागे पुढे उभा राहा मागे पुढे उभा राहे सांभाळित. मागे पुढे उभा राहे सांभाळित. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आलिया गातनी आलिया गातनी वराया. आलिया गातनी
संकट येत असेल तर देव आपल्या मागे पुढे उभा टाकतो बरं का. विशेषतः त्या ठिकाणी असणारं काय तर देव त्या ठिकाणी संकटाचं निवारण करतो. आपण तर गाडी चालवत असताना तर भगवंताचं स्मरण केलं तर त्या ठिकाणी असणारे का आपल्या हातानं ना आपल्या गाडीनं एक सुद्धा मुंगी मरत नाही बरं का. आपल्या नाका दिसना पण हा भगवंताच्या नामाचा एक चमत्कार. कुठेही नामस्मरण करत जायचं निघालं की. म्हणून तर त्या ठिकाणी असणाऱ्या आपल्या वारकरी परंपरेमध्ये एक प्रथा आहे, कुठे भजनाला निघा कुठे पण निघा तर त्या ठिकाणी असणारा पुंडलिक वरधारी विठ्ठल म्हणलं जातं बरं का. म्हणतातच गाडी. आता समजा आमचीच नाही दुसरे पण कोणते महाराज आले तर सगळे लोक आजूबाजूने उभा टाकतात. महाराजाची गाडी आली की पुंडलिक म्हणतात, सगळेजण हात जोडतात, महाराज बी मध्ये म्हणतात आणि गाडी सुखरूप जाते बरं का. सांगण्याचं तात्पर्य संकटातून निवारण व्हायचं असेल तर त्या ठिकाणी असणारं काय करावं लागेल तर त्या ठिकाणी नामस्मरणाची गरज आहे. कारण काय तर देव आपल्या मागे पुढे उभा टाकतो. उभा चक्रपाणी मागे पुढे. पण प्रश्न निर्माण होतो हे सगळं काही देव कशा करता करतो काही का बरं कारण काय कारण आहे भक्ताला रक्षण करण्याचं तर त्या ठिकाणी असणारं तुकोबारा पुढच्या त्या ठिकाणी शेवटच्या या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये प्रमाणाच्या सांगतात की तुका म्हणे यासी कीर्तनाची उडी प्रेमे घाली उडी नामासाठी. याला जी तुम्ही भक्ती करता ती आवडली की सगळं काम करायला लागतं बरं का. आतापर्यंत उदाहरण द्यायचं झालं वैश्य तुळा धारा गोरा तो कुंभार या सगळ्याचं काम केलं देवानं आतापर्यंत. कबीर मोमीन लथिफा मुसलमान सेनात नावी ज्ञान विष्णुदान पात्रा खोदू भजनिया वेदू हरीचे पायी. एवढंच नाही शिव्या देणारी जनाबाई पण नामस्मरण करत होती तर तिच्यासोबत देव जेवत होता जाऊन. नामयाची जणी कोण तिचा भाव जेवी पंढरीराव बरं का. हे सगळा काय प्रकार सांगितला तो भक्तीचाच. मग भक्ती कशाला म्हणायचं ज्याच्याने सामान्य जीव असो नाही तर आधी देवादी देव असो ज्याच्याने उद्धार होतो ते साधन म्हणजे भक्ती सांगितलं बरं का. ते तर निष्ठेने केलं तर त्या ठिकाणी असणार तुकोबाराय म्हणतात तर ही भक्ती करावी कशी कशा करता करावी आणि कशी करावी सांगतात बरं का. कोणी कशीही करू पण मी कशी केली तर भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेगच टाकून दिला सांडला तो उद्वेग बरं का. उद्वेग सांडला. आता भक्ती शब्द झाला तर भक्ती आम्ही या शब्दाचा अर्थ काय. आता भक्ती आम्ही म्हणजे कोण आम्ही म्हणजे आम्ही सगळे बरं का. आम्ही कोण तर त्या ठिकाणी असणार तुकोबाराय सांगतात आम्ही कोण आम्ही हा शब्द आणि त्याला त्या ठिकाणी यमक जोडणारा शब्द सांगितला तुम्ही बरं का. आता आम्ही भक्ती करतोय तर तुम्ही काय करतोय तुकोबाराय आम्ही शब्द वापरतात आणि आपल्याकरता सामान्य जेव्हा करतात तुम्ही शब्द वापरतात. पण तुम्ही कोण आणि आम्ही कोण. आम्ही म्हणजे सगळे टाळकरी का आम्ही म्हणजे सगळे बसलेले का आम्ही म्हणजे फक्त भागवत कथाकार का आम्ही म्हणजे गाथा भजन करणारे का तर आम्ही कोण बरं आम्हीच जाऊ द्या मग तुम्ही कोण बरं का. तुम्ही या शब्दाचा अर्थ काय तुम्ही म्हणल्यानंतर कोण तुम्ही म्हणजे तुम्ही का तुम्ही म्हणजे आम्ही बरं का. हा प्रश्न तुकोबाराय निर्माण करतात. तुम्ही आणि आम्ही या शब्दाचा अर्थ काय तर ज्ञानोबाराय सांगत असताना बोलतात तुम्ही या शब्दाचा अर्थ काय तर गाते श्रोते आणि पाहते 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 चतुर विनोदी दुष्टिते चतुर विनोदी दुष्टिते चतुरायणो भावे पूर्ण सोम्यावे पूर्ण जाते या
तर गाते श्रोते आणि पाहते आणि चतुर विनोदी दुष्चिते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळाचे विनवणी करा विठ्ठल स्मरण. ज्ञानोबा सांगतात, ज्ञानोबा सांगत असताना तुम्ही कोण तर गाते श्रोते आणि पाहते आणि चतुर विनोदी दुष्चिते. बरं का, गाते म्हणजे तुम्ही, श्रोते म्हणजे तुम्ही, पाहते म्हणजे तुम्ही, चतुर म्हणजे तुम्ही, आधी करून कामी म्हणजे तुम्ही, गुंतलेले तुम्ही. बरं का, श्रोते तुम्ही, हे सगळं काही ज्ञानोबा सांगतात. गाते श्रोते आणि पाहते. बरं का, ज्ञाते पण तुम्हीच, ज्ञानी पण तुम्हीच आणि ज्ञान सांगणारे पण तुम्हीच. बरं का, मग कोण तुम्ही तर त्या ठिकाणी असणारे ज्ञानोबा सांगतात गाते श्रोते आणि पाहते. मग गाते कोण तर गाते या शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी गाते या प्रभागामध्ये कोण येतं तर गाते या प्रभागामध्ये गंधर्व येतात. बरं का, गाते गंधर्व. बरं का, गाते हे सगळे गंधर्व तुम्ही. बरं का, गंधर्वाचा विचार करण्याचा पाहिला तर गाणारे कोण तर गाणारे गंधर्व. श्रोते बरं का, परीक्षितीसारखा श्रोता नाही, पण श्रोते हा शब्द परीक्षिती त्या ठिकाणी असणारा संबोधून बोलतात. गाते श्रोते पाहते शेषासारखा पाहता नाही आणि चतुर विनोदी. बरं का, चतुर ब्रह्मदेव चतुर आहेत. बरं का, ब्रह्मदेव अत्यंत चतुर, आपल्याहून चतुर आहे ब्रह्मदेव. कसा काय तर जसं त्या ठिकाणी मृदंगाचार्य दिसतो तसा हार्मोनियम वाजवणारा दिसत नाही, आणि जसे हे दोघे दिसतात तसा महाराज दिसत नाही, आणि जसा महाराज दिसतो तसे ऐकणारे दिसत नाही. बरं का, किती चतुरपणा. पण ब्रह्मदेव एवढा जरी चतुर असला तरी तुकोबाराय म्हणतात आमचा देव ह्याच्याहून चतुर आहे. चतुरा तू शिवमणी गुणलावण्याची खाणी मुकुट सगळा म्हणी धन्य तोची. पण या ठिकाणी चतुर हा शब्द ब्रह्मदेवा करता वापरला. ब्रह्मदेव चतुर आहे, विनोदी. नारदासारखा विनोदी कोणी नाही. जेवढा नारदाला मान मृत्यू लोकात तेवढाच राक्षसापशी, आणि जेवढा राक्षसापशी तेवढा देवापशी. बरं का, असा ते नारद विनोद करत युगत. कोणी काय पण म्हणू, कोणीही जरी नारदाचा अपमान केला तर नारद हसण्यावरच घालतात, काहीतरी विनोद करतात. बरं का, नारदासारखा विनोदी कोणी नाही. सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळाची विनवणी. गंधर्व असो शेष असो, बरं का, गायन करणारे असो, आधी करून परीक्षिती असो, त्या ठिकाणी असणारे जरी ब्रह्मदेव जरी असला तरी या सगळ्यांना एकच सांगितलं करा विठ्ठल स्मरण. बरं का, हे सगळे तुम्ही मध्ये येतात. तुम्ही कोण आहे आपला विचार चालू आहे. बरं का, तुम्ही कोण तर गाणारे तुम्ही, पाहणारे तुम्ही, सोहमभावे पूर्ण ज्ञाते तुम्ही, आधी करून चतुर तुम्ही, हे सगळं काही तुम्ही येतात. मग आता प्रश्न निर्माण कराल महाराज हे पुढे बसलेले कोण. बरं का, पुढे बसलेले हे सगळे कोण तर याचा सुद्धा विचार तुकोबाराय करतात. कामी गुंतले रिकामे. बरं का, त्या ठिकाणी असणार तुकोबाराय सांगत असताना बोलतात कामी गुंतले रिकामे जपी तपी येते दमे. बरं का, त्या ठिकाणी लाविली दमामे मुक्तानी मुमुक्षा. तुकोबाराय सांगत असताना बोलतात मग हे पुढे कीर्तन ऐकणारे किंवा गल्ली बोळात बसणारे हे सगळे कोण. मग मृत्यू लोकातले जीव कोण. बरं का, हे तुम्ही नाहीत का तर तुकोबाराय म्हणतात हे सुद्धा तुम्हीच आहेत. बरं का, बरं का, कामात गुंतलेले सुद्धा तुम्हीच. कधी कधी सप्ताह करत असताना पहा काही लोक काय म्हणतात 2000 घ्या 10,000 घ्या, पण मला काही तिकडे येणं होत नाही कारण माझ्यापाशी एवढं मोठं काम पडलंय. बरं का, सप्ताह करताना जी पट्टी मागायला जातात का त्यांना विचारायचं, सगळे सांगतात बरं का महाराज आम्हाला 2000 10,000 घ्या, पण मला तिकडं 8 दिवस येणं होत नाही कारण आम्ही कशात आम्ही कामात गुंतलेले. हे सगळे कामी, आणि हे कामी आम्ही मध्ये येत नाहीत, हे कामी तुम्ही मध्ये येतात. कामात गुंतलेले कोणी तर तुम्ही. कामी गुंतले रिकामे. आता हे रिकामे कोण तर जे धड घरात बी नाहीत आणि धड बाहेर बी नाहीत. महारतीच्या पारावर श्रीनगरमध्ये महादेवाच्या पिंडीच्या बाजूला जी येऊन बसतात का ते रिकामे. बरं का, सगळेच रिकामे एका पडून, घरात बी नाही आणि धड बाहेर बी नाही. मस्त एक वडाचं झाड धरून पिपळाचं झाड धरून महारतीच्या पाठीला टिकून मस्तपैकी बसते सगळे. पण चांगलं तर बोला तर या महाराजांना कोणता अभंग घेतला तुला माहीत आहे का. बरं मला माहीत आहे असं माझं मोठं पण सांगणारे सगळे बसतात एकाकडून. पण एक नाही 1000 जण बसतात.
आणि ते पण तरुण बसत नाहीत, सगळे म्हातारे एकाकडून. म्हातारे वट्ट्यावर मारुतीच्या मागून आणि पोरं समोर गेम खेळत बसलेले मारुतीच्या समोर. ती मारुती बिचारा विचार करत बसलाय. तुकोबाराय म्हणते मज दावावा सुभटा काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. तुकोबाराय म्हणतात हनुमंतराय मला काहीतरी उपदेश करा. पण हे सगळेच मला उपदेश करायला लागलेत म्हणतात हनुमंतरायमध्ये बसून. हे असे सगळे रिकामे बसणारे बरं का. घरात बी नाही तर बाहेर बी नाही. त्याला तुकोबाराय शब्द वापरला रिकामे बरं का. कामी गुंतले रिकामे बरं का. हे सगळी पट्टी घ्या पण आम्हाला काही येणं होत नाही हे म्हणणारे कामी. आधी करून वट्ट्यावर बसणारे रिकामे. अमर हे सगळे कोण? तुम्ही. कामात गुंतलेले तुम्ही बरं का. वट्ट्यावर बसलेले तुम्ही. आधी करून जप करणारे तुम्ही, तप करणारे तुम्ही, सिद्धयोगी तुम्ही बरं का. हे सगळे तुम्ही मध्ये येतात. मग आता तुकोबाराय तुम्ही मग आता आम्ही कोण सांगा? आम्ही कोण? तुकोबाराय म्हणतात आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. प्रकार अनिक नेम प्रकार अनिक, प्रकार आदिक नेनो प्रकार आदिक. सर्व भावी एक, सर्व भावी एक, सर्व भावी एक, सर्व भावी एक. विठ्ठलाची प्रमाण विठ्ठलची प्रमाण न लगे जाणावे ज्ञानावे तुकोबाराय सांगतात. आम्ही कोण बरं का. आता तुम्ही कोण ते हे सांगितलं. मग आता आम्ही कोण सांगा बरं का. आम्ही कोण तर तुकोबाराय म्हणतात आम्ही नामाचे धारक, आम्ही भक्त होत बरं का. नेणो प्रकार आणि आमच्यात वेगवेगळे जरी प्रकार असले, वेगवेगळे जरी संप्रदाय असले तरी आम्ही कोण तर आम्ही नामाचे धारक. पर वेगवेगळे जरी असले तरी प्रमाण काय? विठ्ठलची प्रमाण. विठ्ठलच प्रमाण आहे आम्हाला. एकटा विठ्ठलच का तर आम्हाला भजन सुद्धा प्रमाण आहे. तुका म्हणे येते भजन प्रमाण, विठ्ठल हे प्रमाण आणि भजनी प्रमाण, हे दोन्ही झाला प्रमाण. ते आम्ही बरं का. ते आम्ही आहोत
बरं का, दुसरं कोणी नाही. आधी पुढे सांगतात, एकंदरी शिक्का पाठविला ही लोक, आलो म्हणे तुका मी नामाचा धार. आधी कोण? आम्ही कोण? बरं का, पुढे जाऊन सांगतात आम्ही कोण, तर आम्ही हरीचे सवंगडे, जुने ठाईचे वेळे बागडे, हाती धरून याकडे, पाठी सवे मागिलो, निद्रा करीत होतो पायी, सवेची लंका घेतली तई, वानर गोवळ गाई, सवे चारीत फिरतसो. बरं का, स्पष्टपणे त्या ठिकाणी तुकोबाराज सांगतात आम्ही कोण, तर आम्ही हरीचे सवंगडे, आम्ही नामाचे सुद्धा धारक आहोत आणि आम्ही हरींसोबत त्या ठिकाणी हरींचे मित्र आहोत. बरं का, हरीसोबत भगवंतासोबत त्या ठिकाणी आम्ही सख्य केलंय, मित्रता केली. देवाला खरा विजय प्राप्त करून देणारे कोण, तर आम्ही आहोत. बरं का, आम्ही सगळे, आम्ही हरीचे सवंगडे, जुने ठाईचे वेडे बागडे, हाती धरून याकडे, पाठी सवे वागिलो. बरं का, लंका घेत असताना जेवढे जण होतो ते सगळे आम्हीच होतो की दुसरे कोण. निद्रा करीत होतो पायी, देव झोपले असताना जागी राहणारे कोण, आम्ही. आधी करून पुढे जाऊन सांगतात आणखीन कोण, तर त्या ठिकाणी असणार आम्ही कोण, तर त्या ठिकाणी लंका जिंकवून देणारे आम्ही. बरं का, शेपटीला गोल गोल करून बसणारे आम्ही. बरं का, दन दिशा रावणाचा सिंहासन हलवणारे आम्ही. आधी करून पाले खाऊन जगणारे आम्ही. कृष्ण अवतारात काला करणारे आम्ही. देवासोबत जाणारे कोण, आम्ही. बरं का, एवढे सगळे कोण, आम्हीच. बरं का, हे सगळे आम्हीच त्या ठिकाणी तुकोबाराज सांगतात आम्ही हरीचे सवंगडे, जुने ठाईचे वेळे बागडे, हाती धरून याकडे, पाठी सवे मागिलो. हे सगळे आम्हीच आहेत. पुन्हा आम्ही कोण, आणखीन आम्ही कोण, तर आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी, साच भावे वर्ताया. पुढे जाऊन सांगतात काय, तर आम्ही कोण, तर त्या ठिकाणी असणार आम्ही बोलताना सांगतात की त्या ठिकाणी आम्ही कोण आहोत, तर आम्ही वैकुंठवासी. आणि कशा करता आलो आम्ही, तर त्या ठिकाणी असणार उद्वेग, भक्तीतला उद्वेग टाकून भक्ती करणारे कोण, तर आम्हीच. बरं का, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुखयाचे, सुखामा झाले धरता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया. उद्वेग टाकून भक्ती करणारे सुद्धा आम्हीच आहोत. बरं का, स्पष्टपणे सांगतात. मग आम्ही कोण आणि तुम्ही कोण याचा विचार तुकोबाराज करून पुढे जाऊन सांगतात उद्वेग. बरं का, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. उद्वेग हा शब्द वापरतात. बरं का, उद्वेग सांडून दिला आम्ही. भक्तीचे अनेक प्रकार सांगितले. भक्तीचे ज्ञानोबाराय भक्तीचे 3 प्रकार सांगतात. ज्ञानोबाराय भक्तीचे 3 प्रकार सांगत असताना ज्ञानोबाराय बोलतात, अर्थ तो अर्थाची निव्याजे, जिज्ञास तो जाणावया लागे भजे, तिजेन तिने इच्छिजे अर्थ सिद्धी. ज्ञानोबाराय म्हणतात अर्थ भक्ती आहे, जिज्ञासू भक्ती आहे आणि अर्थी भक्ती आहे. हे 3 भक्ती सांगितल्या. बरं का, अर्थभक्तीचा विचार करायचा गेला तर अर्थभक्तीमध्ये सुद्धा उद्वेगच. अर्थभक्तीमध्ये सुद्धा उद्वेग, जिज्ञासू भक्तीमध्ये उद्वेग. बरं का, अर्थार्थी भक्तीमध्ये उद्वेग. 3ही भक्तीमध्ये उद्वेग आहे. आता पहिली भक्ती कोणती, तर अर्थभक्ती. बरं का, अर्थभक्तीमध्ये उद्वेग आहे. कसा काय उद्वेग, बरं का, कसा काय उद्वेग, तर त्या ठिकाणी तुकोबाराज प्रमाण देऊन बोलतात. बरं का, प्रमाण देऊन बोलतात, ऐसे दुःख कोण हरील माझे, कोणा भार घालू आपुले ओझे, भवसिंधू तारक नाम तुझे, धावसी धावसी राजे आडलिया. बरं का, तुकोबाराज सांगतात, स्पष्टपणे बोलतात की अर्थभक्ती कशी आहे, तर माझं ओझं मी कुणावर घालू, देवावर सगळा भार घालून टाकणारे ज्या भक्तीमध्ये येतात त्याला अर्थभक्ती म्हणायचे. बरं का, देवावरच भार सगळा. बरं का, त्या ठिकाणी असणारं देवावर भार घालून जी भक्ती होते त्याला अर्थभक्ती म्हणायची. पुढे जाऊन सांगतात द्रौपदी जी आहे द्रौपदी अर्थभक्तीमध्ये येते. द्रौपदीचं जेव्हा वस्त्रहरण होऊ लागलं तेव्हा त्या द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना त्या ठिकाणी द्रौपदीने देवाचा धावा केला. हे सगळं खरं, देवाचा धावा केला, देव आले, पण देवाला येण्याकरता थोडा जरी उशीर झाला तर माझं काय, हा उद्वेग आहे. बरं का, द्रौपदीच्या मनात हे विचार निर्माण झाले की देवाला तर यायला उशीर झाला, आता आपण देवाला तर बोलवायचं काम केलंय, पण देवाला तर येण्याकरता उशीर झाला तर माझं कसं, हा उद्वेग आहे. आणि द्रौपदी अर्थभक्तीमध्येच येते. बरं का, देव येईल का, बरं का, प्रमाण देऊन बोलतात. बरं का,
देव कृपा करील मज काय लाज राखीला काय लाज राखीला काय लाज राखीला हा उद्वेग आहे बरं का. ही खंत आहे, दुःख आहे याच्यामध्ये. द्रौपदीच्या मनात विचार येतो, देवाला बोलवल्यावर सुद्धा विचार, देव नाही आला तर माझं कसं, हा विचार म्हणजे उद्वेग आहे. आडा तुकोबाराय म्हणतात, द्रौपदीनं असा उद्वेग केला तुकोबारा, देवा तर मी असा उद्वेग करणार नाही. तर मी जो त्या ठिकाणी भक्ती केली तर असा उद्वेग करून केली का, तर त्या ठिकाणी असणार आम्ही भक्ती कशी केली तर बरं का. सांगण्याचं तात्पर्य, भक्ती करत असताना ज्ञानोबरांनी स्वतः सांगितलेली आत्मभक्ती, त्याच्यामध्ये सुद्धा उद्वेग बरं का. ऐसे दुःख माझे को हरेल माझे, बरं का, कोणा भार घालू आपले ओझे, ही भावना उद्वेगाची आहे. म्हणून उद्वेग या शब्दाचा अर्थ काय, तर उद्वेग या शब्दाचा अर्थ खंत निर्माण करणे बरं का. सगळं चांगलं केलं बाबा, पण या शब्दामध्ये सुद्धा उद्वेग आहे. सगळं चांगलं झालं बाबा, सगळा मंडप चांगला केला, पण बरं का, ह्याला म्हणायचा उद्वेग. म्हणून खंत निर्माण करणं, दुःख निर्माण करणं काय, तर त्याला उद्वेग म्हणायचा. हाच उद्वेग आम्ही काय केला तर त्या ठिकाणी निवारून टाकला बरं का, बंद करून टाकला. अर्थभक्तीमध्ये उद्वेग, जिज्ञासू भक्तीमध्ये सुद्धा उद्वेग बरं का. प्रमाण देऊन बोलतात तुकोबाराय, कसा उद्वेग जिज्ञासू भक्तीमध्ये, कैमे उद्धार पाविना कैमे उद्धार पाविना कैमे उद्धार काय कृपा करीत नारायण, काय कृपा करीत नारायण, काय कृपा करीत नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. काय मे उद्धार पावेना, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. जय उद्धार पावेना, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, चित्त माझे. कैमी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. जिज्ञासू भक्ती, जिज्ञासू भक्तीमध्ये जनक येतो, आधी करून सुदामा येतो बरं का. जिज्ञासू भक्ती, देवाला जाणण्याचा प्रयत्न जिज्ञासू भक्तीमध्ये होतो. तर मागणी कशी आहे, कैमी उद्धार पावेन, मागणी करून सुद्धा माझा उद्धार होईल का, उद्वेग. काय कृपा करील नारायण, मागणी करून सुद्धा त्या ठिकाणी तुकोबाराय त्या ठिकाणी असणारे उद्वेग सांगतात की देवाकडे मागणी करून सुद्धा देव माझ्यावर कृपा करील का, हा उद्वेग निर्माण करतात. त्याला म्हणायचं जिज्ञासू भक्ती. जिज्ञासू भक्तीमध्ये सुद्धा उद्वेग आहे. तुकोबाराय प्रमाण देतात, आता माझी करी चिंता, दान देई भगवंता, पाठीपोटी नाही कोणी सज्जन संता. बरं का, स्पष्टपणे सांगतात की या ठिकाणी जिज्ञासू भक्तीमध्ये कसं आहे, तर देवावर भार घालून निवांत बसणे आणि फळ भोगणे, आणि फळ भोगून सुद्धा उद्वेग खंत निर्माण करणे बरं का. सगळं चांगलं झालं
हा उद्वेग आहे बरं का. त्या ठिकाणी असणार माझा उद्धार होईल का, हा उद्वेग आहे जिज्ञासू भक्तीमध्ये बरं का. तिसरी भक्ती सांगितली अर्थार्थी भक्ती बरं का. अर्थार्थी भक्ती रावणाच्या बारक्या भावानं बिभीषणाने केली बरं का. बिभीषणानं अर्थार्थी भक्ती केली, पण उद्वेग त्या ठिकाणी सुद्धा बिभीषणाच्या ठिकाणी सुद्धा उद्वेग आहेच बरं का. उद्वेग आहेच त्या ठिकाणी बरं का. कथा सांगतो रामायणातली. तर त्या ठिकाणी असणारं भावाला सोडून बिभीषण जाणता होता म्हणून भावाला सोडून त्या ठिकाणी देवाकडे आला. तर देवाने पहिल्या सगळ्या वानरांना विचारलं हा कोण आहे. तर हा रावणाचा सगळ्यात लहान भाऊ बिभीषण आहे आणि हा देवा आपल्याकडून येणार आहे. एवढं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी देवाने लगेच पुढे मातीचा ढिगारा केला बरं का. मोठा डोंगर केला आणि लंका म्हणून घोषित केलं त्या डोंगराला. आणि हे का ह्या लंकेचा राजा बिभीषण आहे आणि या बिभीषणाचा लगेच राज्याभिषेक पण केला तिथंच. ही लंका आणि हे काही समोर बिभीषण आणि लगेच मंत्र उच्चार करून देवानं बिभीषणाचा राज्याभिषेक मातीच्या लंकेच्या समोर केला. पण देवाने दिलं मान्य बरं का. देवाने दिलं मान्य, पण देवा मला हे राज्य नको म्हणायला बिभीषणाला का झालं. उद्वेग आलाच की बरं का. देव मला देतोय मी घेतोय, उद्वेगच. बिभीषणाला देवाने स्वतःहून राज्याभिषेक करून त्या ठिकाणी असणारं लंका दिली, पण बिभीषणानं नाही म्हणला असता तर त्या ठिकाणी उद्वेग आला नसता. पण स्वसुख म्हणून त्या ठिकाणी असणारं बिभीषणानं लंका रामचंद्राकडून घेतलीच बरं का. पण ते सगळे हनुमंतराय सुग्रीव परेशान झाले. देवा अजून तुम्ही वनवासात आहात, 14 वर्ष पूर्ण व्हायचे, तुम्ही राज्य करायचं सोडून आता तिथं काय बिभीषण. तर मी याला वचन दिलंय म्हणले लंका याचीच बरं का. लंका याचीच. अर्थार्थी तो बिभीषण त्यासी लंकापती करणे पिला चिरंजीव परदेव अर्थदान त्या दिले बरं का. प्रत्यक्षपणे देवाने बिभीषणा अर्थार्थी भक्ती करणारा असल्या कारणाने त्या ठिकाणी असणारं काय झालं तर भगवंताने स्वतः त्या ठिकाणी असणारं त्याला धन दिलं, लंका दिली, सोन्याचा त्या रावणाचा मुकुट त्याच्या डोक्यावर घातला, राज्याभिषेक करून टाकला. पण तुकोबराय म्हणतात, नामदेवराय म्हणतात ते काय तो रामाशी भेटला अवघा रामची नाही झाला. देवाला भेटल्यावर देव हवं का त्या ठिकाणी असणारं अवघा रामची नाही झाला. नाही झाला. नामदेवराय सांगतात देव देऊला देत होता, पण बिभीषणानं म्हणाव का देवा मला हे नको म्हणून. मनामध्ये उद्वेगाला देव देतोय ना आपण घेतोय. देव व्हायचं सोडून लंका घेतली, बिभीषणानं धन घेतलं. उद्वेग आलाच. अर्थार्थी भक्तीमध्ये सुद्धा उद्वेग खंत आहेच, दुःख आहेच. पण त्या ठिकाणी असणारं दुसरं उदाहरण दिलं अर्थार्थी भक्तीमध्ये, ते म्हणजे सुदामाचं बरं का. सुदामा अर्थार्थी भक्त, देवाचा लहानपणीचा मित्र, गरीब होता आणि त्या ठिकाणी असणारं त्याच्या पत्नीने त्याला थोडे मुठभर पोहे देऊन पाठवलं देवाकडं. देवाची सोन्याची लंका पाहिली की सगळे पायाखालची जमीनच हादरली सुदामाची. आणि पुढे आला सुदामा आणि पाहिल्यानंतर काय द्वारपालाने अडवलं. आपल्याला ती कथा ज्ञात आहे, पण पुढे जाऊन त्या ठिकाणी देव जेव्हा त्या ठिकाणी त्याचा आधिरातिथ्य करतात, रोज पंचपक्वान खायला, शिळे भाकरीचे तुकडं पिठलं खाणारा तो सुदामा आज देवाच्या राज्यामध्ये पंचपक्वान खातोय बरं का. पण ते खात असताना 4-5 दिवस झाले मुलांची ते मुलींची बायकोची आठवण येऊ लागली. बा ती काय खात असतील आपण इथं म्हणल्यावर. मग देव 4-5 दिवस झाले मित्र मी देवाचा, मला याच्यातून सोन्याचा अर्धवी राज्य दिला, निम्म बी दिला तर बस झालं म्हणला सुदामानं मनातल्या मनात.
बरं नाका काही दिना, अंगावर चांगला पितांबर शर्ट ती शेला तर आहे म्हणले, राहिलं बस झालं म्हणले, सोनं नक पितांबर तर दिला बस झालं म्हणले नेसलेला. मग हा विचार केला तर देवानं जायच्या दिवशी अंगातला पितांबर बी काढून घेतला. दुताला खून केली म्हणले पितांबर काढून घ्या, पितांबर बी काढला, शेला बी घेतला, सगळे दागिने बी गेले सुदामाचे सगळेच घेतले जायच्या दिवशी. फाटकं धोतर ती झुळी दिली सुदामाची. आणि दिल्यानंतर मनात जाता जाता विचार, देवाचा मी मित्र मला काहीतरी दिलं असतं तर बरं झालं असतं. पितांबर तर देव का नाही, पितांबर तर देव का नाही. जोपर्यंत सोन्याची स्वतःची लंका पाहिली नाही तोपर्यंत उद्वेग गेलाच नाही. सुदाम नगरी जोपर्यंत पाहिली नाही, जोपर्यंत मुला त्या बायकोला आपल्या त्या ठिकाणी असणार चांगल्या वस्त्रामध्ये पाहिलं नाही, दागदागिन्यामध्ये पाहिलं नाही, तेव्हा त्या ठिकाणी असणार सुदामाचा उद्वेग गेला. आणि वाटेत 10-12 गाव जाता जाता पितांबर तर देव का नाही, पितांबर तर देव का नाही, सोनं तर देव का नाही, हा उद्वेग निर्माण झाला सुदामाच्या मनात. देवाच्या मित्राच्या मनात उद्वेग होतोय म्हणल्यावर आपण तर लांबल्य भक्त आहोत बरं का, आपण तर लांबल्य. मग उद्वेग निर्माण होतोच त्या ठिकाणी. अर्थार्थी भक्तीमध्ये सुद्धा उद्वेग आहे बरं का. मान्य आहे आम्हाला शुद्ध भाव घेऊन गेला, पण येताना मात्र उद्वेगच घेऊन आला, उद्वेगच बरं का. स्पष्टपणे तुकोबारा सांगतात, सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्र पीडेला सुदामा ब्राह्मण, दरिद्र पीडेला सुदामा ब्राह्मण, त्याचे भेटी लागी गेला मुठीभर पोहे त्याच्या भेटी लागे गेला मुठीभर विठोबाचा धर्म त्याचे खडे लक्ष लागोगा विठोबाचा धर्म त्याचे खडे लक्ष गाव सोनियाचा दिला विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो गा बरं का. प्रत्यक्षपणे तुकोबाराय सांगतात बरं का, नामदेवराय सांगतात. नामदेवराय सांगत असताना बोलतात की त्या ठिकाणी असणार सुदामा ब्राह्मण बरं का. सुदामा ब्राह्मण दुःखात होता, दरिद्र्यात होता बरं का. सगळी काही दरिद्री त्याच्या घरामध्ये होती. शुद्ध भाव घेऊन गेला, पण काहीतरी मला देव का नाही, काहीतरी मला देव का नाही, पितांबर तर दिला असता, सोनं अर्ध तर दिला असतं, एवढा विचार करत घरी गेला. कितपर्यंत 10-12 गाव सोडल्यावर जोपर्यंत स्वतःची सुदाम नगरी पाहिली नाही सोन्याची तोपर्यंत उद्वेग गेला नाही. सांगण्याचं तात्पर्य अर्थार्थी भक्तीमध्ये सुद्धा उद्वेग आहे. मग तुकोबाराय ही 3 भक्ती ज्ञानोबारायांनी सांगितली. मग आता कोणती भक्ती करावं सांगा बरं का. तर 3 भक्ती तर केल्या, मग आता कोणती भक्ती करा. बिभीषणाने केली तरी उद्वेग, सुदामाने केली तरी उद्वेग, द्रौपदीने केलेल्यात बी उद्वेग. मग भक्ती काही कोणती करावी तर तुकोबाराय म्हणजे भक्ती कोणती करावी तर भक्ती मी जी भक्ती केली तरी ती सर्वांनी भक्ती करा. भक्ती आम्ही केली, भक्ती आम्ही केली, भक्ती आम्ही केली, सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली, सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली,
केली सांडूनी उद्वेग पावलो हे संग सुखयाचे सुखामा झाले धरितायाचा संग पळाले उद्वेग सांडूनिया. आपला विषय चालू होता सुदामा ब्राह्मण बरं का. सुदामाने भक्ती केली तरी उद्वेग. मग भक्ती कोणती करावी तर त्या ठिकाणी असणार भक्ती कोणती केली. मी भक्ती कोणती केली तर भक्ती आम्ही कोणती केली तर त्या ठिकाणी सांडूनी उद्वेग उद्वेगच सांडून दिला भक्तीतला बरं का. भक्ती कशी केली तर त्या ठिकाणी असणार भक्तीतला उद्वेग टाकून दिला. मग आता सगळे म्हणतात बाबा तुम्ही भक्ती केली तुकोबाराय सगळे केलं उद्वेग सांडून भक्ती केली निस्वार्थ भावनेने भक्ती केली पण त्या ठिकाणी त्याचं फळ काय बरं का. तुम्हाला त्याची फळप्राप्ती काय झाली सांगा. तर भक्ती केली म्हणून सांगता फळप्राप्ती सांगा. तर पावलो हे संग सुखयाचे बरं का. संग सुखाची प्राप्ती झाली. निस्त सुख वेगळं आणि संग सुख वेगळं स्वरूप सुख वेगळं बरं का. प्रत्येक सुखाचे काही टप्पे. संग सुख म्हणजे काय देवच आमच्या सोबत राहू लागला आणि देवाच्या संगतीतलं सुख प्राप्त झालं. निळोपाराय म्हणतात जसं सुख देवाच्या संगतीत आहे तसं सुख कुठेच नाही बरं का. जे सुख देवाच्या संगतीत आहे ते कुठेच नाही. निळोपाराय म्हणतात माझा अनुभव नाही तर तो कुणाचा अनुभव आहे तर तो गवळणीचा अनुभव आहे. नित्य हरीची समागमे बाई नित्य हरीची समागमे बाई नाही देखील ते सुख भोगू देई नाही देखील ते सुख भोगू देई प्रारब्ध संचित क्रिया मानते आरत क्रिया मान संचित बाई गेले हरपोटी ठाईचे ठाई ओ गेले हरपोटी ठाईचे ठाई ओ गेले हरपोटी ठाईचे ठाई गेले हरपोटी ठाईचे ठाई ओ आयशा गवळणीच्या आनंद भरिता आयशा गवळणीच्या आनंद भरिता अशा गवळणीचा आनंद भरिता अशा गवळणीचा आनंद भरिता पावलो हे संग सुखयाचे जे सुख देवाच्या संगतीत आहे ते कुठंच नाही बरं का. नित्य हरीचे समागमे बाई नाही देखील ते सुख भोगू दे प्रारब्ध संचित क्रिया मानतेही गेले हरपुणी ठाईचे ठाई हो आयशा गवळणी त्या आनंद भरिता दृष्टी अवलोकोनी मदनाची ताटा म्हणती धन्य भाग्य आमचे हो आता लादलो जन्म झाले कृत्याची कृत्यार्था हो. निळोपाराय सांगतात बरं का. निळोपाराय सांगतात निळोपाराय सांगत असताना बोलतात गवळणी सांगतात की जे सुख देवाच्या संगतीत आहे ते सुख आमच्या संगतीत आहे का. जे सुख त्या ठिकाणी देवाच्या संगतीत आहे ते संग सुख आम्हाला प्राप्त झालं बघा. हाच आमचा फायदा आहे. पावलो हे संग सुखयाचे आणि या देवाच्या संगतीत जे काही साधना घडते ती अन्य साधना कुठेही नाही बरं का. बरं बोलवलं सुद्धा नाही देवाला या म्हणून नुसते आम्ही फक्त उद्वेग टाकून भक्ती केली तर त्या ठिकाणी देव आलेच बरं का. सहजची पाचारिता येतसे धावून बरं का. प्रेमे अलंगिता निवेतनो मनु हो बरं का. निळोपराय सांगतात सहज आम्ही भक्ती केली आणि सहज देवाची प्राप्ती झाली. पावलो हे संग सुखयाचे बरं का. आता सुख प्राप्त झाले सगळं खरं आहे देवाला सगळं खरं आहे पण तुकोबाराय सुख मागायला तुम्ही देवाकडे गेला होतात का देव तुमच्याकडे आला होता का दोघही एकामेकाला कुठं अर्ध्या गावात तुम्ही काही वाटणी करून घेतली का सांगा बरं का. देव तुमच्याकडे सुख द्यायला आला का आणि का तुम्ही देवाकडे सुख द्या देव आम्हाला द्या म्हणून गेलात का दोघांची भेट एका जागी झाली हे आम्हाला निश्चित करून द्या. कशी झाली तुम्हाला सुखाची प्राप्ती तर त्या ठिकाणी आम्हाला कशी प्राप्ती झाली तर सुखामा झाले सुख आम्हा झाले धरितायाचा संग सुख आम्हा झाले धरितायाचा संग सुख आम्हा झाले धरितायाचा संग सुख आम्हा झाले धरितायाचा संग
धरितायाचा संग सुख आम्हा झाले धरितायाचा संग पळाले बुद्धे ग सांडनिया पळाले बुद्धे ग सांडनिया सुखामा झाले धरितायाचा संग पळाले उद्वेग सांडुनिया. बरं का, महाराजांनी अभंगाला जी चाल शेवटी लावली ती चाल एका हनुमंतराच्या गाण्याची. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. बरं का, पण असो त्या ठिकाणी असणारा अभंग तुकोबारा अनुभव सांगत असताना बरोबर ती जात त्या ठिकाणी जुळलेली आपल्याला समजते. असो आपला तो विषय नाही, पण त्या ठिकाणी असणार तुकोबारा काय सांगतात ना, मी देवाकडे गेलो त्या ठिकाणी असणार देव स्वतःहून माझ्याकडे आला. बरं का, देव स्वतःहून माझ्याकडे आला का, तर नाही. तर आम्ही त्या ठिकाणी देवाकडे गेलो, गेल्याशिवाय त्या ठिकाणी आपल्याला घेता येतच नाही. बरं का, आपण स्वतःहून देवाकडे गेलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे, साधना केली पाहिजे, तर त्या ठिकाणी देव आपल्याकडे येतो. आम्ही भक्ती केली, सगळे केलं, पण त्या ठिकाणी सुखाची प्राप्ती करून घेण्याकरता म्हणून काय झालं, आम्ही देवाकडे गेलो आणि देवाचा संग धरला. तर धरितायाचा संग, बरं का, सुखामा झाले धरितायाचा संग पळाले उद्वेग सांडुनिया. उद्वेग टाकून भक्ती केली आणि देवाच्या संगतीत गेलो तर तोच उद्वेग पळून गेला, पळूनच गेला. जसं आपली ताप आपल्याला गेली असं वाटतं, पण हाडात आजोबी ताप राहतेच, गेली तरी थोडी ना थोडी राहतेच हाडात ताप. बघा, आपण वर अंगाची ताप जाते, ताप आली तर, आणि मधून हाडात तसंच आपण म्हणतात थोडी थोडी तापले, थोडी ताप. बरं का, हाडी ताप त्याला, हा शब्द हाडी ताप. आता मी काही डॉक्टर झालेला नाही, पण त्या ठिकाणी असणार तेवढं डॉक्टरचं काही मला ज्ञान नाही. हाडी ताप त्या ठिकाणी आपल्याला तसाच राहतो. तसा उद्वेग आम्ही टाकलो म्हणला तरी गेलेला नव्हता, पण देवाची संगती केली की उद्वेग पळूनच गेला. उद्वेग राहिलाच नाही. हरी तैसे हरीचे दास, नाही भय मोह चिंता, होणे राहते उदास, बळकट दास भक्तीची. हरिदासांना उद्वेग नाहीच. बरं काय, स्पष्टपणे तुकोबारा सांगतात. मग सुख कशात झालं, तर सुख देवाच्या संगतीत झालं. जे सुख संसारात आहे, आता प्रश्न निर्माण करतात, काही गृहस्थ जातात तुकोबारांकडे, संसारी गृहस्थ, आणि तुकोबारा तुम्ही म्हणता सुख आता परमार्थातही लागतं, तर मग संसारात बी सुखच आहे, संसारच करा. संसारात बी सुखाची गरज आणि परमार्थात बी सुखाची गरज, ही भानगड काय सांगा. एवढं म्हटल्यानंतर तुकोबाराय म्हणले, ते जे सुख सांगितलं संसारातलं ते फक्त आशा दाखवणारं सुख आहे. फक्त आपल्याकडे सुख आहे, वा आज मला कोणीतरी चांगलं बोललं, सुख आहे. फक्त आशा दाखवतं ते सुख. पण परमार्थातलं सुख क्षणिक आहे का, तर जन्मोजन्मी राहणारं सुख आहे परमार्थात. जे सुख भजनात आहे, भक्तीत आहे, ते सुख संसारात नाही. आणि हे तर सुख संसारात असतं तर तुकोबारायांनी संसारच केला असता, परमार्थ नाही. काय कमी आहे तुकोबारांकडे, बरं का. अष्टमहासिद्धी ओळंगती दारी, बरं का. महात्मा तुकोबारांच्या घरामध्ये अत्यंत महासंपत्ती होती. एका घराण्याची नाही, अनंत घराण्याची संपत्ती होती. ती सावकारकी होती. आधी करून त्या ठिकाणी असणारं वडील ती वारकरी होते, कीर्तनकार होते, घरामध्ये सगळे मोठे मोठे नामधारक झालेले घरात होते. काय कमी, शिवाजी महाराजांसारखा छत्रपती महाराज त्या ठिकाणी असणारा तुकोबारांच्या घरी जात होते, कीर्तनाला येत होते. अधिकार सोपा आहे का मग तुकोबारांचा. पुढे जाऊन लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, देव सुद्धा त्यांच्या जवळ राहतो. पण त्याने संसार का नाही केला, त्याचं कारण आहे संसारा क्षणिक सुख आहे, पण परमार्थात निस्त सुख नाही, संग सुख आहे. बरं का, निस्त सुख आहे तर संग सुख आहे परमार्थामध्ये. आणि ते तर संग सुख प्राप्त झालं तर त्या ठिकाणी असणार काय होतं, तर पळाले उद्वेग सांडुनिया. तुका म्हणे सुख बहु, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा.
कामले सुख बहु झाले जीवा कामले सुख बहु झाले जीवा घडलिया सेवा समर्थाची घडलिया सेवा विठोबाची काम झाले धरिता याचा संग सुखाम झाले धरिता याचा संग घडलिया सेवा घडलिया सेवा सुख झाले धरिता याचा संग झाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडलिया पळाले उद्वेग सांडलिया पळाले उद्वेग सांडलिया पळाले उद्वेग सांडोलिया सांडोलिया पळाले उद्वेग सांडोलिया आ, पळाले 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 उद्वेग सांडोलिया पळाले उद्वेग सांडोलिया पळाले उद्वेग सांडोलिया पळाले उद्वेग पळाले उद्वेग सांडोलिया सुखाम झाले धरिता याचा संग सुखाम झाले धरिता याचा संग सुखाम झाले धरिता याचा
तुका म्हणे सुख बहु झाले जीवन खरे या सेवा थप्पाची. पण आम्हाला सुख प्राप्त झालं म्हणून अभिमान होऊ नये बरं का. आमच्या संगतीत देवाला म्हणून अभिमान होऊ नये. कथा सांगायची झाली तर प्रत्यक्षपणे महात्मे सांगतात की त्या ठिकाणी असणारा अर्जुन होता बरं का. अर्जुन एक 5 पांडवांपैकी एक भाऊ. तर तो अर्जुन धनुर्धारी अर्जुन एके दिवशी त्या ठिकाणी असणार त्याला अहंकार झाला आणि अहंकार झाल्यानंतर देवाला तिळभर सुद्धा अहंकार प्राप्त त्या ठिकाणी झालेला आवडत नाही. तुका म्हणे अभिमान बरं का, त्या ठिकाणी असणारा अभिमान चालत नाही. अभिमान झाला पण एके दिवशी देव श्वेतद्वीप नावाच्या गावाला निघाले. आणि श्वेतद्वीप नावाच्या गावाला निघाल्यानंतर तुकोबारा त्या ठिकाणी असणारा देव निघाले असणारा अर्जुन गाठ पडला. अर्जुनही सोबत गेले आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी असणारं श्वेतद्वीपाला गेल्यानंतर पाहिलं तर काय सगळीकडे भजन कीर्तन चालू आहे, सप्ताह चालू आहे, कुठे कथा चालू आहे, तर कुठे देव आपल्या आपल्या चर्चेत मग्न आहे. पाहिल्यानंतर काय तर त्या ठिकाणी असणारं अर्जुन म्हणले देवा मी गाव फिरून येतो म्हणले. गाव फिरून यायला म्हणून गेले. एक मंदिर गाठ पडलं, इथं जसं मंदिर आहे तसं मंदिर गाठ पडलं, मोठं मंदिर गाठ पडल्यानंतर मग देव दर्शन करावं म्हणून तिथं गेले तर काय बाजूला एक 2 बिनम्यान नसल्या असलेल्या त्या ठिकाणी असणाऱ्या नागण्या म्हणजे त्या ठिकाणी उघड्या तलवारी दोन्ही बाजूने कमरेला बांधून एक त्या ठिकाणी द्वारपाल उभा टाकला. आणि दिसायला तर गळ्यात माळ बरं का, कपाळाला गंध लावून भगवत चिंतनात मग्न आणि तलवारी घेऊन उभा टाकला. ती पण एक नाही 2 इकडून 2 आणि उभा टाकल्या. अर्जुन जवळ गेला. म्हणले तुम्ही तर भक्त दिसता, तलवार हिंसेचं प्रतीक आहे, तुम्ही शिकार करता का कोण तुमचा शत्रू आहे? त्यानं म्हणला जा की बाबा उगा, तुला का करायचं, कोण का शत्रू असणार, तलवार याचा विषय मिटला. म्हणल्यानंतर अर्जुन म्हणले नाही तुमचा कोण शत्रू आहे का सांगा, तुम्ही भक्त दिसता पण तलवारी कशा करता? तर तो म्हणला माझा 2 शत्रू म्हणून मी 2 तलवारी ठेवल्यात म्हणला कमरेला. एक माझे शत्रू आहे म्हणले द्रौपदी, समोर अर्जुन आणि शत्रू म्हणतो द्रौपदीला बरं का. पहिली शत्रू द्रौपदी. काय केलं द्रौपदीनं? काय नाही म्हणले मध्यरात्रीच्याला 4 वाजता 3 वाजता देवाचा काकडा सुरू व्हायचा टाईम आणि देवाला बोलवती म्हणले मध्येच द्रौपदी. बरं दुर्वासानं तर द्रौपदीला भस्म केला असता तर आम्ही काय मरणार होतो का म्हणले. सगळं ते शिपाई म्हणू लागला द्वारपाल. द्रौपदी तर भस्म झाली असती तर कुणाचं बिघडलं असतं का सांगा. द्रौपदीला झालं असतं भस्म, काय झालं असतं. पण आमच्या देवाला द्रौपदी त्रास देते म्हणून माझी द्रौपदी पहिली शत्रू आहे म्हणले. पहिली मान तर मी द्रौपदीचीच मारणार म्हणले, तिथं मारणारच म्हणले. द्रौपदी गाठ पडल्या हे सगळं द्वारपाल बोलू लागला. पण ती अर्जुन म्हणा नाही ती द्रौपदी भस्म झाली असते किंवा नाही हो तसं नाही. म्हणल्यानंतर तो द्वारपाल म्हणाला कशाची द्रौपदी, तुम्ही सांगतो तुम्हाला पाहुणे म्हणला ती द्रौपदी कधी पण बोलवती म्हणले देवाला. काय कुठला टाईम राहते म्हणले, ती जगाचा मालक आहे म्हणले. आणि त्याला आणि एवढं त्रास देऊन सुद्धा मी देवाचा उत्तम भक्त आहे म्हणून द्रौपदी मिरवते म्हणले. हे कसला भक्त आहे म्हणले, म्हणून द्रौपदी माझा शत्रू आहे. पुढे गेला मग दुसरा शत्रू कोण? त्याच द्रौपदीचा नवरा अर्जुन आहे म्हणले. अर्जुनाचा समोरच त्याच द्रौपदीचा नवरा अर्जुन माझा शत्रू दुसरा. एवढं म्हटल्यानंतर मग आता अर्जुन ह्यानं दचकले. अर्जुन दचकला लगेच. बाबा ह्यानं लगेच तलवार काढून, आता मी तर म्हटलो मीच अर्जुन आहे तर लगेच तलवार काढून मारते म्हणले. हे मला काहीच म्हणले नाहीत. अर्जुन गप्प बसले. मग का बरं अर्जुन? तर कुठं देवाला उष्ट्या पत्रवाळाच उचलायला लाव, कुठं रथच चालवायला लाव, कुठं काही घोडेच खाजवायला लाव, घोड्याचा नालाच बसवायला लाव किंवा घोडे फिरवून आणायला लाव, घोडे धिवायला लाव, असले कामं सांगतात का देवाला? ज्या देवाच्या पायाची माती कपाळाला जरी लावली तरी अपुरी आहे अशा देवाला कामं लावतो म्हणले. त्या अर्जुनाला गाठ पडू द्या, शिरच्छेद नाही मुंडकच कापतो म्हणले जागेवर अर्जुनाचं. हे अर्जुन थरथर कापणारा वाटत. मग त्यानं ती पुढचा बी शिपाई चांगला हुशार. त्यानं म्हणला तुम्ही एवढं खुदून विचारायला त्या द्रौपदीचा नवरा अर्जुन तर नव्ह म्हणले तुम्ही. म्हणल्या अर्जुनानं जी पायवाट प्रकरली तू का म्हणे केली सोपी पायवाट, जी पायवाट धरली ती देवापासून आणि देवाला सगळं सांगितलं. बरं देव बी ग बसाव का? देवानं थट्टा सुरू केली. नाही रे अर्जुना तुझ्यासारखंच असेल, देवा काही थट्टा करू नका म्हणले. मरायची वेळ आलती म्हणले बरं का, मरायची वेळ आलती म्हणले. अहंकारच नष्ट झाला अर्जुनाचा
बरं का. सांगण्याचं तात्पर्य देवाच्या संगतीत राहून तर अभिमान आला सुखाची प्राप्ती होत नाही. तुकोबाराय म्हणतात आम्हाला सुख झालं त्याचं कारण आहे आम्ही अहंकार टाकून दिला. सुख तुका म्हणे सुख बहु झाले जीवा घडलिया सेवा विठोबाची ज्ञानेश्वर आदरणीय हरिभक्ती परायण महाराजांचे कीर्तन झालेलं आहे. काय द्यावे असे भावे उत्तराई ठेवीत हा पायी जीव थोडा. कीर्ती महान आहे पण मूर्ती लहान आहे. सुंदर असं महाराजांनी कीर्तन केलेलं आहे. आज ही जी समाज आहे महाराज हे आपलं ऐकण्यासाठी आलेलं आहे. ह्यांचे लेकरं असेच हो वाटते सगळ्यांना का नाही. पण हे जे आहे ते आपल्या आपल्या आईवडिलाच्या पुण्याईनं घराण्याच्या पुण्याईनं कुळाच्या पुण्याईनं ही संतती घडत असते. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच या सुंदर कीर्तन महाराज आपण केलेलं आहात. असंच आम्ही बोलवलं की आपण येत जावं. तुम्ही आत्ता सांगितलात अहंकार नसावा. तसं अहंकार नसल्याच पाहिजे. कारण ज्या ठिकाणी अहंकार येतो त्या ठिकाणी मीपणा येत असतो आणि मीपणा आला की तिथे दुजाभाव होत असतो. म्हणून आपल्यातलंही अहंकार नसावा. आणि आम्हीही तुम्हाला हाका मारली की तुम्ही आपण येत राहावं एवढी विनंती आहे. महाराजांची आजची सेवा आहे. कीर्तनाचे यजमान आहेत कैलासवासी भाऊराव पुंडलिकराव सावंत यांच्या स्मरणार्थ श्री माणिकराव भाऊराव सावंत यांनी महाराजांचं पूजन कीर्तन झाल्यावर करायचं आहे. आजच्या सकाळचा नाश्ता होता श्री तुकाराम पांडुरंग पडिले. संध्याकाळचा महाप्रसाद होता श्री गुरुप्रसाद ट्रॅव्हल्स अँड त्रिवेणी टेलर्स लातूर. श्री संजय प्रल्हादराव कनगिरे, श्री चक्रधर सूर्यकांत गोरे. उद्याचे कीर्तनकार आहेत आदरणीय हरिभक्तीपरायण तुषार महाराज पाटील मुक्ताईनगर. युवा कीर्तनकार श्री संत गुलाब बाबा महाराज संस्थान काटीलधाम बुलढाणा यांचे कीर्तनाचे यजमान आहेत श्री नारायण सोपानराव व्यंजने. कैलासवासी सोपान नामदेवराव व्यंजने यांच्या स्मरणार्थ त्यांनी महाराजांची सेवा करणार आहेत. उद्याचा सकाळचा नाश्ता आहे श्री इंद्रजित लक्ष्मणराव सुवर्णकार. संध्याकाळचा महाप्रसाद आहे श्री शिवाजी हनुमंतराव गोजमगुंडे, श्री अविनाश पांडुरंग मलवाडे, श्री उमाकांत बाबूराव जगताप. येणेप्रमाणे सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची कृपा करावी. उद्या 7वा दिवस आहे. सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 7 ते 10 या वेळेमध्ये होणार आहे आणि लगेच पारायणाची सांगता आहे. ग्रंथाचं पूजन प्रसायदान उद्या होणार आहे. नंतर गाथा भजन होऊन गाथा भजनाची पूजा आरती 12 वाजता होणार आहे. दुपारी 2 वाजता कथेला प्रारंभ होणार आहे. उद्या कथेची आरती आणि दीपोत्सवाची आरती दोन्ही एके ठिकाणी होणार आहे. आणि उद्या हरिपाठाची आरती तेही होणार आहे. त्यामध्ये बक्षीस वितरण होणार आहे. दीपोत्सवामध्येही म्हणजे बक्षीस देणार आहेत. दीपोत्सवाचं बक्षीस आहे म्हणजे ज्याने ज्याने ज्ञानेश्वरी पारायण केलं आहे त्यांच्यासाठी उद्या आम्ही एक कागद देणार आहोत. त्यामध्ये दीप, दीपिका, तेज,
प्रकाश ही ओवी लिहून ज्याच्या ज्याच्या नियमाप्रमाणे अध्याय देणार आहेत त्या अध्यायामधली काढून ती ओवी आणि त्याच्यावर ओवी क्रमांक आणि आपला मोबाईल नंबर हे उद्या आणून द्यायचं आहे आणि ते बक्षीस उद्या इथं काढणार महाराज आहेत ते बक्षीस घेऊन जायचं आहे. हरिपाठाचं बक्षीस आदरणीय हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय तात्या यांनी हरिपाठासाठी महिलांसाठी बक्षीस ठेवलेलं आहे. पहिलं बक्षीस आहे 5,000, दुसरं बक्षीस आहे 3,000 आणि तिसरं बक्षीस आहे 2,000. अशा प्रकारचं बक्षीस उद्या होणार आहे. सर्व कार्यक्रमाला आपण उपस्थित राहण्याची कृपा करावी. उद्याही कीर्तन चांगलं आहे, रोजच कीर्तन चांगलं आहे आणि चांगल्या कीर्तनाला आपण सगळे चांगले येत आहोत. अशाच प्रकारे येण्याची कृपा करावी ही नम्र विनंती. चाललंय. विठ्ठल जय जय विठ्ठल बोला पुंडलिक गोडा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बोला पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल ओ बोलिले करू वे देवा पुढे उतरू महाराज तुम्ही मरे ज्ञानेश्वरा पाया महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम आता उठा. आता उठा.
पंढरीचा वारकरी संतांचे पंढरीचा वारकरी चंद्रभागेशना तुका मागे जिजाला पंढरीचा वारकरी मागणे ते गजबले आहे दिशितरी पाय पाडूया या सदा सनिग्रह पद्याने तुका म्हण्या का उदार्थ होई वर्तने पायी ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम पंढरीकावरी ढोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की पब्लिक ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय